नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. अमेरिकेतनं शिकून आलेल्या केतनसाठी अगरवाल कुटुंबियाकडं जेव्हा सिया गोयलचं स्थळ आलं तेव्हा त्यांनी बायोडाटा पाहिलाच ऑब्विसली. तो बायोडाटा होता, तिचे बीकॉमचे 2 वर्ष पूर्ण झालेत आणि आता ती थर्ड इयरला आहे. आता ही घटना घडल्यानंतर आम्ही पहिले होतो की ज्यांनी महाराष्ट्राला सांगितलं ती तर 12वी नापास आहे. पण आता जी काही सूत्राकडनं माहिती मिळतीये ती निव्वळ आपल्याला खरोखर विचार करायला भाग पाडेल की हे एखादा सामान्य मनुष्य, म्हणजे ती तर मुलगी आता काय तिचं वय असेल किती, 12वी पास होऊन 2 वर्ष तिला झालेली आहे. त्यानंतर तिनं काय काय पद्धतीनं विचार केला आणि आपल्या आईवडिलांना सुद्धा कसं फसवलं असण्याची शक्यता आहे, ते या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. अर्थात पुन्हा तेच आवाहन करेल की चॅनल सबस्क्राईब करा. सो जेव्हा केतनला हे स्थळ आलं अगरवालांकडं, त्यावेळेला त्यांना बरीच स्थळं आली होती, पण नात्यातली आहे, दोन्ही अगरवालच कुटुंबीय आहेत, एक गोयल आणि एक अगरवाल, नातलगच आहे. आणि ह्या मुलीला त्यांनी पाहिलं होतं. तशी त्यांची सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्थिती पाहिली तर दोन्हीमध्ये महद अंतर आहे. म्हणजे अगरवाल जे मूळचे तुळजापूरचे आहेत त्यांची आर्थिक स्थिती फारच उत्तम आहे, आणि केतन की जो अमेरिकेत शिकून आला त्याचा काहीतरी विशिष्ट असा दृष्टिकोन होता आपल्या होणाऱ्या पत्नीवर. मग कुटुंबानी जेव्हा हे लग्न जमवलं तेव्हा केतनला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पहिल्यांदा लक्षात आलं की सिया ही पार्टी गोअर आहे. तर पार्टीला जाणं इथपर्यंत ठीक आहे, पण ती जवळपास हॅबिच्युअल झाली आहे लिकरसाठी, दारूसाठी. आणि त्यांनी सियाला सांगितलं की आमच्या घरामध्ये संध्याकाळी 7 वाजता इतरांना एंट्रीच नसते आणि तू तर आमच्या घरातली होणारी सदस्य आहे. आमच्या घरामध्ये जर कोणाची पार्टी असेल तर आम्हाला आमच्या कुटुंबातल्या सदस्यांना आदल्या दिवशी सांगावं लागतं की आमची उद्या पार्टी आहे. जैन, मारवाडी, अगरवाल या कुटुंबामध्ये हिंदू तरी ते वेगळ्या धर्म समूहाचे असले तरी ज्या साधारण पारंपरिक आपल्या परंपरा आहेत त्या पाळण्याकडे फार कटाक्ष असतो. ही धार्मिक मंडळी आहे. आणि त्यामुळे केतननं सांगितलं की तुझ्याच घरातला इतर एक सदस्य जो कायम दारू पिऊन असतो, तो तर असतोच असतो, पण तू कशी काय, आमच्या घरात हे चालणार नाही. त्यांनी हे आपल्या कुटुंबाला सांगितलं की नाही मला माहिती नाही. पण आता जी काही माहिती मिळते आहे तर हे जे 12वी नापासचं प्रकरण बाहेर आलं त्याच्यानंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली की खरोखर ती 12वी नापास आहे का. पोलीस एका महाविद्यालयामध्ये गेले जिथे तिचं सो ऍडमिशन होतं, आणि पहिला धक्का पोलिसांना बसला की तिचं त्या महाविद्यालयामध्ये पुण्यातल्या ऍडमिशनच नाही. गेली 2 वर्ष सिया आपल्या कुटुंबियांना मी महाविद्यालयाला चालले, कॉलेजला चालले म्हणून बाहेर पडतीये किंवा पडत होती, आणि ती कॉलेजला गेलीच नाही कारण तिने 12वीचे पेपरच दिले नाही. तिने 12वीचे केवळ 2 पेपर दिले, बाकीचे पेपर तिने दिलेच नाहीत, म्हणजेच ती 12वी नापास होती. आणि पुढं गंभीर बाब ही आहे, तिची मानसिकता आता लक्षात येते आहे की तिने आपण 12वी पास असल्याचं खोटं सर्टिफिकेट आपल्या आई वडिलांना आणून दिलं, जे आता पोलीस दप्तरात आले. पोलिसांनी याची नोंद करून घेतली की तिने आपल्या आई वडिलांना चक्क घरी खोटं सर्टिफिकेट दिलं की आय एम 12th पास नाव, आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारावरती माझा आता 12वीत प्रवेश झाला आहे बीकॉम साठी 12वी नंतर, असं तिनं कुटुंबियांना सांगितलं. आणि 2 वर्ष, आता दोष कोणाला द्यायचा तुम्ही ठरवा. मी समजू शकतो, अर्थात पुन्हा काही प्रेक्षक म्हणतील की ह्याला काय अर्थ आहे, पालक किती बेजबाबदार आहेत, पण जे व्यावसायिक कुटुंब करते असतात मी समजू शकतो की त्यांना ते कशाला महाविद्यालयामध्ये जातील. बरं, ही मंडळी व्यापारी मंडळी आहे, मी त्यांची बाजू घेत नाही हो, मी वस्तुस्थिती सांगते. खरं तर जाणं त्याने अपेक्षित आहे. मी कितीही कामामध्ये बिझी असलो तरी माझ्या मुलांच्या पालक डेच्या दिवशी किंवा त्यांच्या कॉलेजमध्ये किमान 3-4 वेळेला जाणं वर्षातनं ते बंधनकारक करून ठेवलंय माझ्यासाठी, मी कितीही बिझी असलो तरी. पण हा अर्थात डिपेंड आहे प्रत्येक पालकावर. सो ते गेलेच नाहीत. आणि आता लक्षात येतं जेव्हा पोलिसांनी त्या महाविद्यालयामध्ये विचारलं की ही सिया गोयल नावाची तुमची विद्यार्थिनी, तिचा अटेंडन्स सांगा, तर महाविद्यालय म्हटलं अशी विद्यार्थिनीच आमच्या महाविद्यालयात नाहीये. दिस इज व्हेरी शॉकिंग.
आता हे महाराष्ट्राला आम्ही एक्सक्लुझिव्ह सांगतो. म्हणजे सिया गोयल प्रकरणामध्ये जे जे घडलं ते महाराष्ट्राला पहिल्यांदा आम्ही सांगितलं. हा आमचा काही आत्मप्रौढीचा भाग नाहीये. लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे, त्यामुळे लोक विश्वासानं आमच्याकडे माहिती देतात आणि आम्ही त्या माहितीची शहानिशा करून महाराष्ट्राला ती सांगतो. आता ह्या बीडच्या तरुणासंदर्भातले जे सकाळी मी तपशील दिले त्याचं एक चार्ट मी बघितलं. त्याच्यात ती म्हणते की प्लीज शेअर युअर आधार कार्ड डिटेल्स फॉर द अपकमिंग वेडिंग सेरेमनी विच इज नॉट गोइंग टू हॅपन. म्हणजे जे लग्न होणारच नाही त्या लग्नासाठी तू तुझं आधार कार्ड पाठवून दे. ती कमालीचा तिला म्हणजे एक तर तिच्या मनामध्ये हेट्रेड असावा माहित नाही. ज्यांना क्रिमिनल सायकोलॉजीचा अभ्यास आहे ते कदाचित त्याच्यावरती प्रकाश टाकू शकते. पण तिने हे खूप आधी ठरवलेलं आहे की केतनला आयुष्यातनं उठवायचं आहे. तो बीडचा तरुण मुलगा म्हणतोय असं काही तुम्ही करू नका, हे बरोबर नाही. आणि ह्या चेतननी म्हणजे सियाच्या आणि चेतनची तर तुलना केली तर चेतनच बिचारा वाटावा अशी परिस्थिती आहे सियाच्या तुलनेमध्ये. कारण चेतननी हा खून करण्याच्या आधी ह्या बीडच्या तरुणाला जाऊन सांगितलं की आम्ही असं काहीतरी करणार आहोत बाबा, आणि तो म्हणाला की तुम्हाला काही वेळ लागलाय का असं काहीतरी करायला, असं मला जे काही कळतंय त्याप्रमाणे. पण त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्या तरुणानं खरं तर हे पोलिसांना किंवा त्याच्या कमीत कमी त्या केतनच्या कुटुंबाला सांगितलं असतं तर बिचारा आज आज राहिला असता आपल्यामध्ये. मग झालं काय की प्रत्यक्षामध्ये त्यांनी त्यांच्या घराच्या आजूबाजूला 3 वेळेला त्याचा सराव केला. ढकलायचं कसं, किती जोरात धक्के द्यायचे, त्याचे सीसीटीव्ही फुटेजेस आता पोलिसांना मिळालेले. मी पोलीस तपासातल्या तेवढ्याच बाबी सांगणार आहे की ज्यामुळे पोलीस तपासावरती कुठेही परिणाम होणार नाही. जसं आता मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राला पहिल्यांदा की सियानं खोटं सर्टिफिकेट बनवलं आई वडिलांना चुना लावण्यासाठी. संसदीय शब्दाचा शक्यतो मी वापर करत नाही, पण हे फारच धक्कादायक आहे म्हणून सांगतोय. आणि 2 वर्ष ती आई वडिलांना फसवत राहिली. तसं या बीडच्या मुलाला पण त्यांनी आपल्या कटात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला, तो काही तयार झाला नाही. त्यांनी सुद्धा सांगणं आवश्यक होतं. कदाचित आता तो माफीचा साक्षीदार बनेल, अन्यथा आरोपी बनेल, का त्याला माहिती होतं की असा कुठला गुन्हा घडू शकतोय म्हणून. आणि मग आता प्रत्यक्षामध्ये केतनला दरीत ढकलून दिल्यानंतर त्यांनी जाऊन त्या बीडच्या मुलाला सांगितलं. हे केव्हा कळलं, जेव्हा सियाचा दुसरा मोबाईल पोलिसांना सापडला. तिच्याकडे 2 मोबाईल होते. म्हणजे किती प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा एक मोबाईल नको वाटतो सांभाळायला, ही पोरगी 2-2 मोबाईल घेऊन फिरत होते. व्हेरी शॉकिंग. सो हे सगळे तपशील नीट समजून घेतले. मला त्या कुटुंबाची काळजी वाटते, अगरवाल कुटुंबाची. आज त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य गंभीररित्या आजारी आहेत. ते केतनचे आजोबा, त्यांना एक मानसिक धक्का बसलाय. कारण केतन तर नाहीये आज, पण विशाल अगरवाल यांचं सुद्धा काय होणार, आपल्या मुलाचं काय होणार, ही चिंता त्यांना खाती आहे. आणि त्यामुळे त्या कुटुंबावरती काय आज दुःखाचा डोंगर कोसळला हे मी समजू शकतो. म्हणून ह्या प्रत्येक प्रकरणाकडे खूप बारकाईनं बघायला हवं. माझ्या मते पालकांना मी दोष देत नाही, अर्थात ते सर्वार्थाने निर्दोष पण नाही, पण त्यांनी ह्या सगळ्या बाबी बघायला हव्या होत्या. इतके इन्फ्लुएन्शियल घटक आपल्या आजूबाजूला समाजात आहेत, त्यामुळं मुलं ह्या दिशेला जात आहेत. पण ज्या शातीरपणे पाताळयंत्री आहे तिने ज्या शातीरपणे हे सगळं प्रकरण केलं ना, आई वडिलांना आधीपासून फसवलं, त्यानंतर तर त्याची काय मानसिक स्थिती होती, ती काय बघत होती, तिची फ्रेंड सर्कल काय होतं, सगळंच अद्भुत आहे आणि धक्कादायक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडीकडे आमचं बारकाईने लक्ष आहे. ते का गरजेचं आता तुमच्या लक्षात आलं असं काही प्रेक्षकांना असं वाटलं की आम्ही अनावश्यक पद्धतीने एखाद्याच्या खासगी आयुष्यात लक्ष घालतो, माझं मत नाही असं. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल ऐकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकापर्यंत आपलं चॅनल पोहोचवा, कारण इथे तुम्हाला खरी तीच माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. थांबूया. थँक्यू.